हा प्रवास फक्त एका किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर काळाच्या मागे फिरण्याचा होता. त्या घटनेमुळे या किल्ल्याला द्रोणागिरी पर्वत असं नाव पडलं. पुढे भेटलं शांत चर्च, जुना तोफा आणि अशा कथा ज्या आजही या गडाच्या दगडात जिवंत आहेत. इतिहास, समुद्र किनाऱ्याचं विहंग दृश्य आणि जुन्या चर्चसाठी प्रसिद्ध असलेला द्रोणागिरी किल्ला. आजच्या ट्रेकची सुरुवात झाली एक सुंदर ट्रेन जर्नीने. उरण लाईनवरून धावणारी ही रेल्वे आणि दोन्ही बाजूनी पसरलेला निसर्ग. हाय गाईज, पायवाट डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आता आपण द्रोणागिरी फोर्टला चाललेलो आहे. खूप हिडन जागा आहे, कोण जास्त अनएक्सप्लोर्ड आहे. आणि आता त्यासाठी आम्ही उरण स्टेशनला आलेलो आहे. तर उरण स्टेशनला कसं यायचं, या फोर्टला कसं जायचं मी तुम्हाला कंटिन्यू सगळं सांगेन. आणि तोपर्यंत तुम्ही इकडचं सगळे नजारे वगैरे बघा, खूप सुंदर लाईन आहे. तो चला आता कंटिन्यू करूया. सगळी इन्फॉर्मेशन मी देईन तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा. चला, बाय बाय. पण हे थोडंसंच आहे. तर तो बोर्ड आल्यानंतर तिथून लेफ्टला जाऊन इकडचे असे ट्रेल सगळे स्टार्ट होतात. आणि स्टार्टिंगला फक्त त्यांची घरं वगैरे आहेत. थोडे 5 मिनटं तर तिथे कोणाला पण विचारा, ते सांगतील तुम्हाला कसं जायचं. चला, पूर्ण ट्रेक बघा, एन्जॉय करा. खूप मस्त फोर्ट आहे. हिस्ट्री पण सांगणार आहे मी सगळी फोर्टची. सो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर गावापासून जसं तुम्ही वर याल ना, जस्ट 2-3 मिनटं हार्डली चालून, तर तुम्हाला इथे एक मंदिर दिसेल. आणि त्या मंदिराच्या एक लेफ्ट साईडला जागा जाते आणि एक इकडे जाते. सो हा जो रस्ता आहे ना, तो पहिल्याच्या टाईमला यूज करायचे मुख्य दरवाजाचे जायला. पण आता तिकडे खूप झाडं वगैरे उगलीत, तर तो रस्ता बंद करून त्या लोकांनी मंदिराच्या राईट साईडने हा एक रस्ता चालू केला आहे. तर हा रस्ता आपल्या मागच्या साईडला जातो, चर्चच्या साईडला. प्रत्येक ट्रेकची सुरुवात फक्त चालण्याने होत नाही, कधी कधी ती श्रद्धेपासूनही सुरू होते. द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि या ट्रेकला सगळीकडे तुम्हाला इथे मार्क्स केलेले आहेत रस्त्याचे. तर खूप इझी आहे ट्रेल्स. हे बघा, इकडे लगेच या दगडावर एक मार्क आहे अजून. सो सरळ सरळ तुम्हाला इथून जंगलातून जायचं आहे. पूर्ण जंगलचा रस्ता आहे बघा साईडनी. आणि आज आम्ही ॲक्च्युली पावसात आलेलो. तर पाऊसच नाही, 4 दिवस पडला पाऊस. आणि आता इकडे पण नाही, पाऊस पूर्ण थांबलेला आहे. हा वॉटरफॉल दिसलाय. तर आरामात यायचं इथे. पावसामुळे पूर्ण स्लीप होऊ शकतं. हा बघा, इकडे अजून एक आहे. एकदम छोटा आहे, पाणी काहीच नाही. पण इथून जेव्हा मोठा पाऊस असेल तेव्हा पूर्ण इथे येत असणार पाणी तिथपर्यंत. पाऊस नव्हता, पण वाटेत दिसणारे ते छोटे छोटे धबधबे प्रत्येक ठिकाणी थांबायला भाग पाडत होते. तर आता तुम्हाला मी जस्ट सांगतो की इकडे कसं यायचं. तर येण्यासाठी ते 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे की तुम्ही पनवेलला जवळपास असाल तर पनवेलवरनं डायरेक्ट गडाच्या खाली आपला एस.टीचा बस डेपो आहे, तिथे तुम्ही डायरेक्ट पोचू शकता. तो एक ऑप्शन आहे. सो पनवेलवरनं उरणची एक बस असते एस.टी, ती घेऊ शकता. नाहीतर दुसरा ऑप्शन आहे, जसे आम्ही आलो, तुम्ही कुठल्या पण स्टेशनवरनं बेलापूरला या आणि बेलापूरवरनं उरणची ट्रेन वेगळी लाईन असते, ती लाईन पकडा आणि तिथून उरण स्टेशनला उतरा. आणि उरण स्टेशनवरनं तुम्हाला रिक्षा मिळते. तर आम्ही 3 होतो, तर त्यांनी 80 रुपीज घेतले आमचे. आणि चालत पण येऊ शकता, असं जास्त लांब नाही, 2 किलोमीटर काहीतरी आहे. सो हे 2 ऑप्शन्स आहेत तिथे यायचे. आणि जसं
तुम्ही बघता नाही ते तर पूर्ण जंगल ट्रेल आहे, तर किती पण ऊन असेल तरी तुम्हाला जास्त ऊन लागणार नाही. तर चला आता पुढे कंटिन्यू करूया. तर आता द्रोणागिरी किल्ल्यावरती जाताना तुम्ही ऑलमोस्ट जेव्हा 60% वगैरे कंप्लीट कराल तर त्याच्या राईट साईडला ना एक पूर्ण असं ग्रीनरी दिसेल तुम्हाला. पूर्ण ग्रीन आहे, असं जंगला टाईप आहे. तर तिकडे नक्की जा, कारण तिकडून एवढी सुंदर वारा येतो आणि तिकडून पूर्ण आपला समुद्र दिसतो. तर चला आपण तिकडे जाऊया आणि बघूया की किती सुंदर वाटतंय. आणि पुढे जाताना आम्हाला एक लपलेली वाट दिसली. आजूबाजूला दाट जंगल, उंच झाडं आणि पूर्ण शांतता. असं वाटत होतं या जंगलाने अजून कितीतरी रहस्य आपल्या कुशीत जपवून ठेवले आहेत. बघा आता इकडून आता असं जायचं आहे आणि इथून थोडं स्टेप चालू होत आहे. थोडं थकायला होतं. हे बघा इथे जायचं आहे आपल्याला आणि तिकडे तो फोर्ट आहे. आणि बघा फायनली पोचलेलो आहे आता आम्ही या किल्ल्याच्या इथे. आणि किल्ल्याची मागची बाजू आहे, पुढची बाजू त्या साईडला आहे. आणि थोडा टायरिंग आहे, ट्रेक दमायला झाला आहे. पण मे बी पाऊस नाही आणि खूप ऊन आहे म्हणून असेल, कारण पावसाळ्यात आलेलो पण पाऊसच नाही पडला आहे. सो म्हणून मे बी दमायला झालं असेल. आणि स्टीफ आहे थोडं एंडला, सो तिकडे थोडा दम लागतो. पण फायनली पोचलेलो आहे. आणि हे इकडे माझ्या मागे बघता ती आय गेस पोलीस चौकी किंवा असं काहीतरी आहे. आणि तिकडे थोडा मस्त व्ह्यू दिसतोय. तर आपण पहिला तिकडे जाऊया आणि मग गडाकडे जाऊया. तर चला. जसं किल्ल्याच्या गेटच्या इथून तुम्ही बघितलं तिथे व्ह्यू पॉईंटच्या इथे किंवा पोलीस चौकीच्या इथे आल्यावर इथे अजून एक मंदिर बघायला मिळतं तुम्हाला. आणि या मंदिराच्याच बाजूला हा व्ह्यू आहे. आता आपण द्रोणागिरी किल्ल्यावर आलो आहे. आणि किल्ला एक्सप्लोअर करायच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी या किल्ल्याची हिस्ट्री सांगून घेतो. तर हा किल्ला कोणी बांधला ह्याच्या हिस्ट्रीमध्ये अजून काही नोंद नाही आहे. पण हा किल्ला सगळ्यात स्टार्टिंगला यादवांकडे होता. मग त्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ल्यावरती ताबा घेतला आणि त्यानंतर मग आदिलशाही घेतला. मग मराठ्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. आणि मग एंडला जसे सगळे किल्ले ब्रिटिशांकडे गेले तसा हाही किल्ला ब्रिटिशांकडे गेला. आणि या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता की मागेच माझा चर्च आहे. तर असे खूप क्वचित किल्ले आहेत ज्याच्यावरती हे चर्च असं आहे आणि अशा चांगल्या अवस्थेत आहे. आणि लोक असं मानतात की हनुमानजी जेव्हा द्रोणागिरीवरनं लक्ष्मणासाठी जो द्रोणागिरीचा पर्वत आहे तो घेऊन जात होते, तर असं मानतात इकडचे लोक की तिकडचा त्या पर्वतचा एक छोटा तुकडा इकडे पडलेला आणि तो हा तुकडा आहे. त्या घटनेमुळे या किल्ल्याला द्रोणागिरी पर्वत असं नाव पडलं. तर हे सगळं आहे या किल्ल्याचा इतिहास. आणि आता मी तुम्हाला सांगतो की या किल्ल्यावरती बघायसारखं काय काय. तर किल्ल्यावरती बघायसारखं मुख्य तर हे चर्च आहे, तुम्हाला इथे दिसू शकतं की जसं मी सांगितलं की खूप चांगली अवस्था आहे. आणि चर्चच्याच बाजूला तिथे एक तोफ आहे, ती पण मी तुम्हाला दाखवीन. आणि तोफेनंतर एक महादरवाजा आहे खाली आणि पाण्याची टाकी आहे. हे सगळं आहे या किल्ल्यावरती. तर हा किल्ला ॲज अ वॉच टॉवर यूज करायची, नजर ठेवण्यासाठी समुद्रावरती जे पण हालचाल होते ती नजर ठेवण्यासाठी हा मुख्यपणे किल्ला आहे. आणि या किल्ल्याची ट्रेक पण खूप इझी आहे, बिगिनरसाठी खूप परफेक्ट किल्ला आहे एकदम. तर चला आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूया आणि पूर्ण ब्लॉग बघा, सगळं मी तुम्हाला दाखवतो. इतिहासाच्या या पानामधून बाहेर येत आता वेळ होती तो प्रत्यक्षात अनुभवायची. उंच कमान, दगडी भिंत आणि आजही ताट उभं असलेलं त्याचं बांधकाम त्या काळाच्या वैभवाची साक्ष देत होतं. त्यानंतर किल्ल्यावरची तोफ पाहताना प्रत्येक अवशेष इतिहासाची एक नवी गोष्ट सांगत असल्यासारखं वाटत होतं. तर आता या तोफेचं असं सांगायचं म्हणजे ही तोफ ॲक्च्युली पहिला इकडे नव्हती. तर ही तोफ ॲक्च्युली खाली ते आपले गड किल्ले सवरणारे वगैरे जे माणसं असतात त्यांचा ग्रुप असतो,
त्यांना आपली ही तोफ आहे ती खाल्ली त्यांना पायवाट्याच्या इथे किंवा ट्रेक करताना जो रस्ता आहे तिकडेही मिळालेली मातीच्या इथे. तर त्यांनी ही तोफ इथे आणून हे सगळं ठेवून त्यांनी ह्याच्यावरती प्रॉपरली इथे ठेवलेली आहे. तर बघा ते आपले एवढे सगळे ग्रुप एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्या कष्टाने एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत आपले गड राखायसाठी. तर आपला इतिहास असाच आपण जपला पाहिजे. आणि इथे आता मला अजून एक गोष्ट आवडली या गडावरती. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या गडावरती कचरा तर खूप कमीच आहे, पण कचरा कमी आहे याचं ॲक्च्युली कारण पण आहे इथे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे. तर इथे गडावरती प्रॉपर डस्टबिन आहे जे ठेवलेलं आहे. आणि इकडचे माणसं पण म्हणजे जे आहेत त्यांनी बरोबर डस्टबिनमध्ये टाकलं आहे. तर हे असं बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी. हे बघा आता इथे मला खाली दिसला कचरा, हे असा डस्टबिनमध्ये टाका काय असेल तर, तिकडे कुठे करू नका. चला तर आता एक दरवाजा आहे तिकडे आणि टाक्या पण आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. किल्ल्यावरचं पाण्याचं टाकं आणि दगडात कोरलेली ती मूर्ती आजही त्या काळाच्या आठवणी जपून उभ्या आहेत. तुम्ही खाली जालात म्हणजे खाली यायचं आहे, तिकडे अजून एक बुरुज सारखं आहे आणि त्या बुरुजाचा अजून खाली तुम्हाला उतरायचं. कन्फ्यूज होऊ नका की कसं म्हणजे तोच महादरवाजा आहे का. मला पण पहिला तेच वाटलं की तोच आहे महादरवाजा, पण त्याच्या खाली तुम्हाला अजून कंटिन्यू उतरायचं आहे. आणि ही अशी पूर्ण पायवाट आहे. पायवाटवरनं लक्षात आलं आपल्या चॅनलचं नाव पण पायवाट डायरीज आहे. तर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पक्का सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा, शेअर करा आपले सगळे व्हिडिओज. आणि चला आता आपण महादरवाजा बघूया. इकडून आपला रस्ता आहे, असं यायचा आणि मग जसं याल तिथे इथे तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर दिसेल. बघा किती सुंदर गणपतीचं मंदिर दिसतं बा, किती मस्त गणपतीची मूर्ती आहे इथे. आणि ही झाली ह्याच्या समोर आणि त्याच्याच मागे आहे आपला महादरवाजा. आम्ही खाली उतरत होतो तर आम्हाला ना एक छोटासा वॉटरफॉल दिसला. वॉटरफॉल नाही बोलू शकत, पण हे बघा आणि खूप सुंदर आहे, एकदम थंड पाणी आहे. तर तोंड वगैरे धुवायसाठी खूप सुंदर एकदम मस्त आहे. पण ओ ते रक्त आलं, काटा लागला तिथे. पण यायला ना थोडं डिफिकल्ट आहे इथे. जर तुम्ही नवीन असाल तर येऊ नका, कारण हे बघा इथे आम्ही आहे, तिकडे प्रॉपर रस्ता आहे आणि ह्या सगळ्या झाडांबिडातून तुम्हाला यायला लागेल. पण इकडे आल्यावर फुल सॅटिस्फॅक्शन आहे. तर चला आम्ही तोंड वगैरे धुतो आणि मग खाली जाऊया. कसे आम्ही उतरलेलो आहे वॉटरफॉलवरनं. तर थोडा रिस्की नव्हता असा, पण तिकडे जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल किंवा ट्रेकिंगचे शूज वगैरे नसतील तर जाऊ नका त्या वॉटरफॉलला. आणि आता पाऊस कसा कमी होता म्हणून पाणी काहीच नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो. आणि ट्रेकिंगचे शूज असतील तरच जाणार. तर आता मित्राचे नव्हते तर तो स्लीप होत होता. सो आता आम्ही ऑलमोस्ट सगळं डिसेंड केलेलं आहे आणि हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि पायवाट डायरीला सबस्क्राईब नसेल केलं तर अजून सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला सगळ्यांना शेअर करा आणि नक्की व्हिजिट करा हा हिडन फोर्ट द्रोणागिरी. चला बाय बाय, भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.